नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्णव आणि ईश्वरी त्यांचा फॅब्रिकचा टेम्पो जो हायजॅक झाला होता तो त्यांनी परत मिळवून तो आता घराच्या दिशेने घेऊन निघालेले असतात. पण बरीच रात्र झाली आहे, भूक पण खूप लागली आहे, म्हणून दोघांना काय करावं सुचेना. तितक्यात ईश्वरीला वाटेमध्ये एक दोन असे स्टॉल दिसतात. तर त्या स्टॉलवर जाऊन आपण काहीतरी खाऊया अशी ती बोलू लागते. अर्णव मात्र नकार देत असतो की नको, पण ती म्हणते की भूक खूप लागली, रात्र पण खूप झाली, आपण घरी जाणार कधी आणि खाणार कधी, मला तर भूक खूपच लागली. तर आता इथं एका स्टॉलवरती गेल्यानंतर जेवणासाठी काही मिळेल का, तर असं प्रश्न विचारलं. काका म्हणू लागतात की माझ्याकडची सगळी पदार्थ संपली आहे आणि आत्ता मी काही बनवणार पण नाही आहे, कारण मी खूप दमलेलो आहे. तर मी आत्ता माझी आवराआवर करून घरी निघून जाणार. इथे कुठे दुसरीकडे काही मिळेल का काका, तर सांगतात की काहीच नाही मिळणार इकडे दुसरीकडे कुठेच. तर ईश्वरी त्यांना मग म्हणते की तुम्ही दमलाय, तुम्ही बनवणार नाही, मग मी माझं बनवू का, पैसे तर आम्ही देणारच आहे. पण काका म्हणतात की नाही बाई, आता महागाई किती झाली, गॅस किती महाग आहे आणि पदार्थ किती महाग झाले, तू त्यांची नासधूस एकटीसाठी बनवणार करणार आणि मग ते वाया जाणार, त्यात मला नुकसानच होईल. तर माझं नुकसान मला करून घ्यायचं नाही, तर ते नकारच देतात. तर अर्णवने एक युक्ती काढली. जितके पदार्थ बनवण्यासाठी खर्च होणार जास्तीचा, त्याच्या सकट वाटलं तर मी पैसे देतो, पण तिला काहीतरी बनवू द्या. काकांना ही युक्ती फार आवडते. काकांना पैसे जेवढे नुकसान व्हायची भीती तेवढे आले म्हटल्यावर ते म्हणतात की चालेल, मग तुम्ही बनवा, तुम्हाला हवं ते बनवायचे. इथे मात्र आता ईश्वरी स्वतः बनवायला जाणार असते, कारण अर्णवने खूप छान युक्ती काढली आहे. त्याने पैसेही दिले आणि आता इथे ईश्वरी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवू म्हणून आता ती स्टॉलवरती गेलेली असते. स्टॉलवरती तिला हव्या त्या गोष्टी मग काढू लागते. कढई झालं, पाणी झालं, बेसन घेते, अजून जे जे पदार्थ हवे. मग काय बनवते अर्णव विचारतो. तर ती म्हणते मी इंदोरच्या मोठ्या हलवाईची मुलगी आहे, तर मी काय बनवू शकते बघा बरं. तर आता इथे ती बनवत जाते. तर अर्णवच्या लक्षात येतं की हे सगळे पदार्थ कशासाठी लागतात, जिलेबीसाठी. आणि दोघंजणं मग हसू लागतात की जिलेबीच करणार हलवाईची मुलगी. तर आता इथे ईश्वरी सगळे पदार्थ घेते, ते मिक्स करू लागते. तिची ती प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळणार. अर्णव मात्र तिच्याकडे नकळतपणे प्रेमात पडल्यामुळे एकटक पाहत असतो. तिचे केस चेहऱ्यावरती येतात, ते चेहऱ्यावरनं अलगदपणे बाजूला सरसावतो आणि आपल्याला हे छान आपल्याला दोघांमधलं बॉन्डिंग पाहायला मिळणार. अर्णव आणि ईश्वरी दोघंही मिळून तिथे जिलेबी बनवत असतात. तर ईश्वरी त्याची मदत घेते, त्याच्या मदतीने सुंदरशी जिलेब्याही काढते ती, आणि त्या जिलेब्या मग ती तळल्यानंतर ती अर्णवकडे पाहते. अर्णव तिला म्हणू लागतो की किती वेळ अजून, तर ती म्हणते होतच आले. मग दोघंजणं मिळून त्या जिलेबी तळल्यानंतर त्या पाकामध्ये घालतात, पाकातनं बाहेरही काढतात. सुंदरशा अशा जिलेब्या तयार असतात. अर्णवचं मात्र जिलेबीकडे अजिबात लक्ष नसतं. तो तर जिलेबी बनवणारीकडे पाहत असतो, एकटक पाहत असतो. ईश्वरीचं मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नसतं. ती मात्र मग्न असते पदार्थ बनवण्यामध्ये. तिने सुंदरशी जिलेबी बनवली असते आणि ती बनवून ती सगळ्यात पहिले ऑफर करते त्याला खाण्यासाठी. तर तो तिला म्हणतो की नाही, आधी तू खा. तर ती म्हणते नाही, पहले आप, इस चक्कर में तो बड़े लोगों की गाड़ियाँ छूट गई है. ईश्वरी त्याला हसू लागते. तर तो म्हणतो अहो मॅडम, तुम्ही फार दमला आहे, तुम्ही इतके कष्ट केले टेम्पो शोधायला वगैरे वगैरे, तर सगळ्यात पहिले तुम्ही खा. तर ती म्हणते नाही, तुम्ही दमला आहात गाडी चालवून, तुम्ही खा. मग दोघंही एकमेकांना हट्टाने एकमेकांना आग्रह करत असताना अर्णव काय करतो की त्याच्या हातातला घास तिला भरवतो आणि तिच्या हातातला घास स्वतः खातो. मग हे सगळं पाहिल्यानंतर ईश्वरी म्हणते की तिची हुशार आहोत तुम्ही. आणि मग तो म्हणतो मग आहेतच मी हुशार, हलवायचा मुलगा नाही मी, जावं ये. आणि मग हसू लागतात ते दोघंजणं. त्या दोघांमधली ती छानशी बॉन्डिंग, छानसं प्रेमळ सीन पाहायला मिळतात. थोडंसं वेगळं आणि हलकं वाटेल आपल्याला सिरियलमध्ये हे सीन पाहिल्यावरती, कारण सतत टेन्शन. आता इकडेही आपण पाहू शकतो की मीडियावाले अर्णवच्या घराबाहेर आलेले असतात. प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतं आणि अर्णव आणि ईश्वरी घरी नाही आहे, तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं तर द्यावं काय. मामा इथे सगळ्यांना सांगत असतात की थोड्याच वेळात अर्णव इथे हजर होईल, मग त्याच्यासमोर तुम्ही काय बोलायचे काय नाही ते त्यालाच विचारा आणि सांगा. तर आता सगळेजण वाट पाहत असतात. तितक्यातच एक मोठा टेम्पो येऊन जवळ थांबतो आणि मग सगळेजण टेम्पोच्या दिशेने बघतात. त्या टेम्पोतनं एकदम धमाकेदार अशी एंट्री आपल्या अर्णवची होताना पाहायला मिळतं.
हिरोच्या स्टाईलमध्ये तो आता त्या गाडीतनं खाली उतरतो. तो उतरल्यानंतर मग मीडियावाले लोक सांगू लागतात की सर, तुम्ही इतका वेळ कुठे होतात, तुमच्या कंपनीची एवढी बदनामी होती, ते शेअर्स वगैरे पडले, तर ते सगळं कशामुळे आणि कारण काय. तर तो आता सगळे आरोप प्रत्यारोप सगळं काय ऐकून घेतो आणि मग तो मीडियावाल्यांना म्हणतो की जरा शांत व्हा, मला बोलायला संधी द्याल का तुम्ही. तर ती संधी मिळाल्यानंतर तो सांगू लागतो की हे सगळं जे प्रकरण घडले ते मुद्दाम कोणतरी घडवून आणले. तर कोणी घडवून आणले असाही प्रश्न आहे, पण इथे अर्णव सांगतो मला ठाऊक नाही कोणी घडवून आणले, तो नक्कीच लवकर सापडला जाईल. आत्ता या क्षणाला सांगायचं तर आता आपण पाहत आहोत इथे अर्णव सगळ्या मीडियाला काय काय घडलं त्याच्या बाबतीत ते सगळं काही सांगायला सुरुवात करतो आणि तो म्हणू लागतो की माझ्यावरती कोणतरी मुद्दाम हे सगळं घडवून आणलं. माझा टेम्पो जो चांगल्या मालाचा आहे तो हायजॅक केला. किर्लोस्करांकडे जो टेम्पो पोहोचला तो माझा नसून तो दुसऱ्याच फॅब्रिकचा आहे आणि माझ्या फॅब्रिकची क्वालिटी तुम्ही बघा आणि मला सांगा की माझ्या क्वालिटीत काही फरक पडला आहे का. आणि ती क्वालिटी आता इथे आकाशला तो सांगतो की बॉक्स काढ आणि दाखव. तर तो बॉक्स खोलून ती सगळ्या मालाची क्वालिटी दाखवू लागतो. आणि हा जो टेम्पो आम्ही किर्लोस्करांकडे पाठवला तो हायजॅक झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी गेला आणि हा टेम्पो आता मी सोडवून इतक्यातच आणला आहे. तर हा जो मटेरियल आहे हे आमच्या कंपनीचे, इथे त्यांनी प्रूव्ह केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीची पोलिसांकडे आम्ही दखल दिली आहे. त्यात ते दखल घेतल्यावर सांगतीलच पुढे काय झालं आहे काय नाही. आत्ता तरी आम्ही निर्दोष आहे हे मात्र नक्की. मीडियावाल्यासमोर पण सगळं काही आता सीन क्लिअर झाला आहे. मीडियावाले लोक पण म्हणतात की मग आता पुढे तुम्ही फूड अँड फॅशन ह्या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये कसा भाग घेणार आहे. मग आता ह्या कंपनीचं तर नुकसानच होईल ना जर त्यांना कॉम्पिटिशनमध्ये उतरता आलं नाही तर. अर्णव म्हणतो की आम्ही उतरणार आणि आम्ही जिंकणारही. आमच्या फूडचं आणि फॅशनचं नाव आम्ही अजिबात धुळीस मिळू देणार नाही. खरं तर सात्विक फॅशनच्या बाबतीत सांगायचं तर ती माझी आई आहे. माझ्यासाठी ती फक्त कंपनी नसून माझ्या आईचा आशीर्वाद आहे. माझ्या बँक बॅलन्स जो बँकेत आहे तो फक्त बँक बॅलन्स नसून तो माझ्या आईचा आशीर्वाद आहे, माझ्या बायकोचं प्रेम आहे असं म्हणत तो सगळ्या मीडियासमोर एकदम निडरपणे बोलत असतो. आणि हे सगळं देशपांडेबाई लाईव्ह बघत असते घरामधनं टी व्हीवरती. इथे आपल्याला ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये छान बॉन्डिंग पाहायला मिळते. आणि ईश्वरी आणि बद्दल बोलताना अर्णव सांगतो माझी बायको जी आहे ती खूपच निडर आहे. तिने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांमुळेच मला माझा टेम्पो मिळाला. माझी रात्रीतनं बुडलेली कंपनी मला पुन्हा उभी करता आली आहे. या सगळ्या गोष्टींचं श्रेय जर कुठल्या व्यक्तीला जात असेल तर ती माझी बायको ईश्वरी आहे. इथे आता नम्रताच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. वल्लवी पुन्हा एकदा आठवण करून देते की पाहिलं ना, सतत तिचंच कौतुक, सतत तिच्याच नावाचा गवगवा प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करायचं आणि नाव स्वतःचंच लावून मोठं करून घ्यायची सवयच झाली ह्या ईश्वरीला. नम्रताला मात्र हे खटकतं की किती काही केलं तरी सारखं ईश्वरीचंच कौतुक होत असतं. किर्लोस्कर मात्र आता सगळ्या मीडियासमोर जाहीर माफी मागताय की अर्णव राजशिर्के यांना माझ्यामुळे त्रास झाला, मी यांच्यावरती केस केली, त्याच्यामुळे यांच्या कंपनीला नुकसान झालं, त्यांना कॉम्पिटिशनमधनं बाहेर काढण्यात आलं. तर आता ती केस माघारी घ्यायचा त्यांनी निर्णय घेतला आहे. अगदी योग्य निर्णय असं म्हणत सगळेजण त्यांचं पण कौतुक करतात. आता ईश्वरीला आणि अर्णवला बोलण्यासाठी आजी पुढे जाते आणि म्हणू लागते की खरंच बाळानं तुम्ही खूप छान काम केले, असंच काम आयुष्यभर करत राहा. तुमच्या दोघांची एकमेकांना कायम साथ आहे, त्या साथीमुळे तुम्ही कधीच एकटे पडत नाही आणि तुमच्या दोघांचं फारच कौतुक असं म्हणत आजी छान छान इथे बोलत असते. तर मीडियावाल्यांना एक आता छानसा फोटो काढायचा असतो तर ते त्या सगळ्यांना उभे राहा म्हणतात. अर्णव लगेचच मामांना, आकाशला, आजीला सगळ्यांना बोलवतो आणि मग जवळजवळ उभं राहून फोटो काढायचं त्यांचं सुरू झालेलं असतं. तर आता इथे आपण पाहू शकतो की आकाश येतो आणि आकाश उभा राहतो कुठे, अर्णवच्या पाठीमागे आणि इथे सगळेजण पुढे उभे असतात. आता ही गोष्टसुद्धा खटकते बरं का वल्लवीला. वल्लवी सांगू लागते पाहिलं ना, तू आत्ता सावध हो, जागी हो, ह्या ईश्वरीपासून सावध राहून आपण आपलं काम साधायला हवं, नाहीतर ती कायम अशीच पुढे पुढे जात राहणार आणि आपण कायम तिच्या मागे राहू. आणि माझ्या आकाशला आज तिने कसं मागं उभं केलं आहे, त्याची लायकी काय आहे, तो काय करू शकतो, ह्या गोष्टीचं सुद्धा त्यांना कौतुक नाही आहे. त्याला सतत मागं टाकण्यात येतं. फोटोमध्ये टाकलं, आयुष्यात पण तसंच करताय. ही गोष्ट आता नम्रताला खटकू लागली बरं.
आता आपण हेही पाहू शकतो की शिर्की येतात आणि आता पुढे काय करायचं काय नाही म्हणून प्लॅनिंग सांगू लागतात. आणि कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे तर आकाश म्हणतो मी सगळी तयारी केली, मी फॉर्मही भरला आहे, आता त्यांचे उत्तर येण्याची वाट पाहूया. तर इथे उत्तर होच येईल पण आपण आपली तयारी सुरू करायला हवी असं मामा म्हणू लागतात. तर इथे आर्नो म्हणतो की नाही, जोपर्यंत होकार येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची आपण तयारी वगैरे नकोच. आणि इथे आता सगळेजण म्हणतात की हो चालेल, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. ते सगळे निघून जातात. अर्णव आणि ईश्वरी दोघेच जण असतात. अर्णवला ईश्वरी चिडवू लागते की आपण एवढे दमलो आहेत तर आपण फ्रेश होऊन घ्यायचं का. मग तो म्हणतो की हो चालेल. मग आता तो फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो आणि ईश्वरी पण फ्रेश व्हायला जाते. आता इकडे आपण पाहतोय की नम्रता नेहमीप्रमाणे तोंड पाडून एकदम टेन्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. तिला ना सतत ह्याच गोष्टीचं टेन्शन आहे की आपल्या नवऱ्याला राकेशला कोणीच मान देत नाही आहे, त्याचं कोणी ऐकतही नाही आहे आणि तो ना सतत मागे मागे राहतो आहे. तर हे सगळं तिला खटकतं आणि ती म्हणू लागते की दरवेळेला फक्त झेंडा उचलायचा अर्णव आणि ईश्वरीचा आणि पळत सुटायचं. तुझ्या बाबतीत कधी घडते का, तुला कोणी श्रेय देते का तू चांगलं काम केलं की नाही. ईश्वरीला पटकन म्हणतात की किती छान काम केलं आहे, किती चांगलं काम केले, पण असं तुम्हाला कधीच म्हणत नाही. ही गोष्ट मला खरंच खूप सतवते. आकाश म्हणतो की असं काही चुकीचा विचार करू नको, दादा खूप चांगला आहे. तर आता नम्रता म्हणते बरं चुकीचा विचार करते मी, आता नाही करत, चालेल. फक्त मला आता एकच गोष्ट करायची, ती कॉम्पिटिशन जिंकायची आणि आपल्या आकाश टेक्सटाईलचं नाव मोठं करायचे. आकाशला आता इथे त्याचं स्वप्न इथे दाखवू लागली नम्रता जिंकण्याचं. आपण जिंकलो तर आपण काय काय करायचं आहे ते सगळं काही ती सांगू लागते. आणि हे सगळं खरं तर आकाशला खटकतं की ही सगळी विचित्र वागणी हिची आणि हा जो काय म्हणतात ना स्वार्थीपणा तो तिच्या चेहऱ्यावर ओसंडून होतो आहे असं दिसू लागते आपल्याला. पुढील भागामध्ये आपल्याला एकदम इंटरेस्टिंग अशी पण गोष्ट पाहायला मिळत आहे. आता इथे आपण पाहतोय ईश्वरी ही कॉफी घेऊन आलेली असते अर्णवसाठी. अर्णव मात्र इकडे तिकडे वाटेत चालत असताना त्याचा धक्का लागणार. तर ईश्वरी म्हणते अहो पाहून चाला ना. तर तो म्हणतो मी पाहूनच चालतोय पण तू इकडे तिकडे का पाहून चालते. तर ती म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत होते, इकडे तिकडे कुठे वळून वळून चालत होते. दोघंही एकमेकांशी भांडत असतात आणि म्हणू लागतात की मी माझ्या खोलीत आहे तर मी माझ्या पद्धतीने कसंही चालेल कसंही राहील. तर इथे ईश्वरी म्हणते अच्छा तुमचं घर का, तुमची खोली का, मग माझं काय, हे माझी पण खोली आहे ना, असं म्हणा ना, आपली खोली माझी काय म्हणताय. तर आता तो इथे तिची माफी मागतो आणि म्हणतो की बाई तुझ्यासमोर मी हात जोडतो पण ना तुझं हे तोंड बंद ठेव, तुझं तोंड चालू राहतं सतत, मला ना तुझ्या तोंडामुळे डोकं दुखायला लागले. तर ईश्वरी त्याला म्हणू लागते की अच्छा माझ्यामुळे दुखते डोकं तुमचं, तुम्ही चुकीचं बोलतात ते नाही. तर तो म्हणतो कॉफी मिळेल का आता. तर ती म्हणते आता देतच नाही तुम्हाला कॉफी. तर दोघं तिथे वाद घालू लागतात, भांडण करू लागतात. तर आता मुद्दा मी ते खोड काढण्यासाठी आपल्या ईश्वरीची अर्णव म्हणतो अरे तुझ्या खांद्यावर तिथं एवढा मोठा कॉक्रोच आहे. तर ती म्हणते काही काय. तर तो म्हणतो हो बघ ना केवढा कॉक्रोच आहे. मग ती तिथे म्हणू लागते की काही पण. तर तो म्हणतो आहे झटक. मग ती जोरात ओरडू लागते खरंच कॉक्रोच आहे, कॉक्रोचची मला खूप भीती वाटते असं म्हणत ती आता इकडे तिकडे उड्या मारू लागते. अर्णव तिच्या हातातनं कॉफी घेतो. ती कॉक्रोच म्हणून आरडाओरडा करते आणि तो छान प्रकारे बसून आपली कॉफी एन्जॉय करतोय. तर तिच्या लक्षात येतं की अर्णवने आपली थट्टा मस्करी केली. मग ती त्याला म्हणते अच्छा असं ना, मी बघूनच घेईल तुम्हाला, माझी दरवेळेला थट्टा करत असतात तुम्ही, आता तर तुम्हाला सोडणारच नाही. चला. दोघंही आता इतके गमतीशीर प्रकारे भांडत असतात. नवरा बायकोंचं हे छानसं गोडसं भांडण आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि ह्या दोघांमध्ये छानशी बॉन्डिंग पण आपल्याला पाहायला मिळतच आहे. तर पुढील भागामध्ये त्यांच्या जो काही त्यांनी फॉर्म भरला आहे कॉम्पिटिशनचा, त्या कॉम्पिटिशनचे जे मेन अध्यक्ष ते येतात आणि ते त्यांना म्हणू लागतात की आमच्या कंपनीकडनं तुम्हाला रिजेक्ट करण्यात आलं होतं, तर आता आम्ही तुमची जी स्पर्धेत उतरण्याची इच्छा आहे ती पूर्ण करणार आहोत. आता हे सगळं ऐकलं वल्लवीला टेन्शन येते, इतके प्रयत्न केले तरीही हे दोघं कॉम्पिटिशनमध्ये उतरणार आणि ते जिंकतील पण, ही पण भीती तिला. त्यातनं आता बाबांना अर्णवशी काहीतरी गोष्ट बोलायची आहे. ते सांगू लागतात की माझं जुनं भूतकाळ आहे, त्यातनं जी घटना घडली ती तुला सांगायची आहे, ती फार महत्त्वाची. आणि मग ते म्हणतात की सांग ना काय. तितक्यात वल्लवी तिथे येते. वल्लवीला बाबा पाहतात आणि तिला पाहिल्यानंतर मग ते लगेच विषय चेंज करू लागतात. ईश्वरीची आपल्या वल्लवी म्हणते की कसल्या गप्पा चालल्या आहे मलाही कळू द्या. पण बाबा म्हणतात की काही नाही मी नंतर बोलतो असं म्हणून ते तिथून निघून जातात. ईश्वरीच्या लक्षात येतं की वल्लवी आल्यानंतर त्यांनी बोलणं टाळलं आहे, म्हणजे नक्कीच मामीच्या बाबतीतच काहीतरी असेल जिला पोलं जातं आहे किंवा जे आपल्याला माहीत नाही. आता त्याचा शोध खरंच इथे लावू शकेल का
ईश्वरी. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट आहे ना, जे काही भाग आहे ना, ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.